नमस्कार मित्रांनो, वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग. आजपर्यंत म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपल्या यूट्यूबला ब्लॉग येत नव्हते. आपण कधीतरी शॉर्ट व्हिडिओ टाकीत होतो. विषय असा होता, कामाधंद्यानी अन्न केल्यापासून व्हिडिओ टाकू वाटत नाहीत, काय नाहीत त्याच्यामुळे टाकीत नव्हतं. पण आज व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की आपल्याला असं आलं की काय आपण प्रोडक्ट आहेत ना कंपनीचे, ते जर आपल्या व्हिडिओच्या ह्याला डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं तर त्याच्यापासून आपल्याला कमिशन अर्न होणार. मग काय वाटतं तुम्हाला, टाकावं का नाही? बरं, प्रोडक्ट म्हणजे कसले पण फ्लिपकार्ट ह्याचे मोबाईल केस हे, मग काय वाटतं नेमकं कोणचे टाकावं? शेतीविषयक टाकावात का आपला असं मोबाईल ॲक्सेसरीज कपडे, नेमकं कशाविषयी काय करावा आणि टाकावात का नाही हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघू शकता आपला घास, तीनच वाफ आहे पण घासाची हाईट बघा, हाईट इतका लागतोय मांड इतका माझ्या. आणि ह्या वर्षी जरा शेतीकडे दुर्लक्षित झाले म्हणजे झाले, पण बरं आहे म्हणायचं. आपला गहू आहे, इकडे कांदा, इकडे आबाचा गहू, इकडे घास. गोट केले, गोटात मेथी टाकली होती पण ती काय खायला नेणं झालं, त्याने विषय थोडाही झाला. ह्यात कांदा आणि लसूण आहे, मोर मका केली. आणि असा शॉट झाला मित्रांनो, आज आपल्याला करायचा होता बोध, पण विषय असा झाला, बोध आपलं गडी बिडी येतो म्हणलं, मी गावातून 2 बोध आणून ठेवलं आणि आता नुसतं चाललं येतो जातो येवाताच. कारण आपण काम बुडून आज घरी राहिलो फक्त बोधासाठी, त्याच्यामुळे त्यांनी आज येणं गरजेचं आहे. नाही तर पुन्हा कामाचं बरं आपल्याला कामाला गेल्याशिवाय होत नाही. आपल्याला काय सोशल मीडियातून अजून तरी काय इन्कम नाही, इथून पुढचं सांगू शकत नाही. काय वाटतं ते सांगा मित्रांनो. आता बोधावाल्यांचा फोन आला होता, त्यांनी असं केलं की बोधा तिकडे आमचा शेजारचा माणूस आहे त्याचा बोध करतात, त्याचं झालं की तुमचं करायला येऊ. म्हणलं या देव पावला, हा डोक्याचं हेडॅक गेलं. बोध करायचं बाबा आपल्याला. अयो दिसा ना आमचा बाबू बघा, दिसला का आपला बाबू बघा, बाबू लय अवघड आहे. पण चला मित्रांनो बघा, पळून मी रानात आलोय, मका मला तोडायची तिथून ही पिल्लू माझ्याबरोबर बसल्यामुळे. तिकडे बघा बाई आणि अंकिता मका तोडत्यात. आणि आता असं आणल्यावर झाले, आपल्याला करायचं होतं बोध, तुम्हाला तर मी सकाळी सांगितलं. आणि असा लापडा झाला, कुठीचा तिकडे आवाज येतोय, फोन केलं की येतो 15 मिनिटात, येतो अर्ध्या तासात चालले, काम बुडून राहिले. त्यासाठी मी आधीच विचारलं होतं बरं का, की मी घरी राहू का, मी घरी नाही राहिलं तर जमन का? बरं काय बाईने त्यांनी मका दाखली असती, मला 10-5 आलं असतं, त्यांना द्यायला झालं असतं. आज जर नाही आला तरी अवघड आहे, कामं बुडलं, लिंक तुटली, सगळं म्हणजे विस्कोटाच होतं. मित्रांनो बघा, तुम्हाला मी माझ्या शेळ्या दाखवतो. आता फार कमी इथे शेळ्या आपल्याला वाढवायच्या. एकच मिनिट, या बघा ए अंकिता, काय झालं? आता अवघड केलं तर बोकाड बघा कसं पळते. येऊ का सोडला का लाग ना, ते करते काम नाही जमत तरी बघा. चल लवकर, फिर राह. लय नाही बरं का, एवढ्या शेळ्याचं टार्गेट आहे 20. कवाशिक होते काय माहिती. आता सठ्ठाले आपल्याकडं 2 पाठी इथं, 2 बोकडं म्हणजे 3 पाठी इथं, अशा ह्या साईजच्या 2, ह्या साईजच्या 2 पाठी इथं आणि 3 बोकडं. का ही एक बोकाडी, ती एक मरकुडं. घरातून एकाच आणलेलं होतं मित्रांनो. कसं सुधारणा टॉनिक ही केलं, काय सुधारणा जसं असेल तसं. आणि आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो. परी का रडती माहिती का? हे बघा मित्रांनो, आमची परी रडती, आम्ही बसवली कोंबडी आणि ती म्हणजे मला ती अंडी खायच्यात. बाई बसली जापाव, तुला कोंबडीने बसवलेली अंडी खायची, दुसरी घरात आहेत ती खाऊ ना. कस काय कोंबडीने शिकेली बाबू त्याच्यावर, तुला तरी तीच खायची होय? तुझ्या मम्मीने खाल्ली होती का विचार असली लोकड काही व्यापारीला काही. चल फ्रीज बघा, आम्ही आहे ना, हाय हो अंडा आहे तुला खायला, हो हो अंडा आहे, हो हाय का अंडा तुला फ्रीजमध्ये खायला? हा मग राहू दे, मम्मी करून देईन, मामा करून देईन, हो मामा तुला अंड करून देईन.
मम्माला काय म्हणायचं, मला अंड करून दे म्हणणार ना. बघा लय बेकार नाद आहे आमचा, येत नाही. नमस्कार मित्रांनो, लाईटीचं लोड शेडिंग कुठं कुठं चालू आहे ते सांगा. आम्ही कर्जत तालुक्यातून आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातून. आमच्याकडं लाईट सकाळी 8ला येते आणि 4ला जाते. त्यात 1000 झटकं मारते 3 फेज लाईट. आणि सिंगल फ्यूज येते 10ला आणि जाते निमेराच्याला. ती कवा येते कवा जाते याचा तपास नाही. तुमच्याकडं लाईटीचं कसं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विशेष म्हणजे आत्ता भरण्यांचा लोड नाही. आणि विचारलं वायरमॅनला तर सांगतोय लोड आल्यामुळं ट्रिप होतंय. तर नेमकं काय त्यांनाच माहिती. कुठे कराय मित्रांनो, फायनली ते आलेच नाही ते. मग अख्खा मूड ऑफ झाला आहे. आजचा ब्लॉग थोडा बारीक होईल. उद्यापासून आपल्या पोटा पाण्याला कामाला जाणार आहे. चला, गुड नाईट.